मन मंदिरा गजर भक्तीचा ज्या ठिकाणी सर्वांना विश्रांती पावते, भारतातून हिमालयाच्या यात्रेला चारी बाजूनी जरी आले तरी बद्री केदार हे शेवटचं आहे. मग तुम्ही कुठून? गुजरातमधून. तुम्ही कुठून? राजस्थानमधून. तुम्ही कुठून? महाराष्ट्रामधून. मग सगळे आले पण शेवट पण इथून कष्टाने आहे. आता सोय चांगली झालेली आहे. बद्री केदारला सोय झाली, हेलिकॉप्टर. काय आम्ही जाऊन आलो मागे बरं का. ते घोडे त्या बस वळताना अरे बापरे बापरे बापरे, ती बस असे ते वळण आहेत की नाही, ते मागे घेताना असं वाटतं जातंय की काय. आम्ही गेलो त्याच्या 8 दिवस 2 बसेस खाली पडल्या होत्या पाण्यात. त्यांनी उभं राहून दाखवली, इथे बुडले. चला पुढे. आता काय हे माझ्या अजून डोळ्यासमोर दिसतंय ते तुम्हाला सांगताना. त्यांनी बरोबर उभे इथून बसेस खाली गेल्या आहे बघा. म्हणला केवढा दगड गेला. अरे म्हटलं चल ना पुढे. का आम्हाला प्रात्यक्षिक दाखवतोयस? नाही काय काय प्रात्यक्षिक दाखवतोस का आम्हाला? चल ना पुढे. काय अहो, या सहज गोष्टी घडतात म्हणून तुम्हाला कळत नाही. म्हणून लक्षात ठेवा, सगळं सहज आहे. जिवंतपणा सहज आहे, मरणसुद्धा सहज आहे. काय मरण्याकरताही काही खटपट करू नका, जगण्याकरताही काही खटपट करू नका. आता कोणी म्हणेल त्यांनी खटपट करतात, ते सुद्धा त्याच्यातली सहज अवस्था आहे. त्याला तसं यायचं होतं मरण. कळलं का तुम्हाला? माझं बोलणं कळलं का? त्याला तसं यायचं होतं. तुम्ही तरी काय करणार आहे? त्याला यायचं होतं तसं. असं तर आलं. काही दोरी बांधून लटकून लटकला तर कोणीतरी काढायला येतं, आणि काही 4 दिवस लटकतात तरी बघायला कोणी येत नाही. काय गंमत आहे हो. अरे कुणाला नुसतं छातीचं पंपिंग केलं की जिवंतपणा येतो, आणि कुणाला नाही केलं तर केलं तरी येत नाही. ही सगळी श्रीहरीचं कौतुक आहे बघण्यासारखं. अहो एकपणा हानी नाही, परी नाम रूपाची प्रभाई. नावे का वासले येते तुटले येते, याचे जी विशेषण पुढील पदाचे. अंगे कीर एक झाले, परी नाम रूपे भासुले. होते होते आटले हरी हरेक, चिन्मात्र एकले आईते. तरी नामरूप नानात्वा देखिले, ते येथे आटले पहा. जे हरी आणि हर दोन्ही आटले मूळ स्वरूपाच्या ठिकाणी बरं का, सगळ्याची आटणी होते. नाम रूप सगळं संपून जातं. विशिष्ट मर्यादेपर्यंत, विशिष्ट मर्यादेकरता नामरूपाला महत्त्व आहे. कालांतराने त्या नामरूपाला महत्त्व नाही. म्हणून काय म्हणतात? चिन्मात्र एकले. नाव कशा करताय? मी तुम्हाला इथे माणसं एवढी बसलेली आहेत. आता कुणाच्या घरी काही अडचण निर्माण झाली बरं का, मग इथून सांगता येईल वा तुमच्या घरून अर्जंट फोन आलेला आहे, अमक्या अमक्या नावाचा कोण आहे. अहो ते तुमची आई आजारी आहे, ती जा. कोणाची आहे? माझी ताई चांगली होती येताना, पण पर्टिक्युलर नाव घेऊन सांगितल्यानंतर असं आहे तो चटकन उठून जाईल. नावाचा उपयोग. नावाचा उपयोग कशा करताय? तेवढ्या करताच नावाचा उपयोग आहे. म्हणून नाव ठेवणं हे विशिष्ट मर्यादेपर्यंत नावाची ओळख आहे. त्याच्या पलीकडे नावाची काही कोणी तुम्हाला विचारत सुद्धा नाही, ते कोण आहे आणि कोण नाही. अहो नामरूपाच्या ठाई वास्तव्य वाटले नाही, ते नामरूपही पायी स्वतंत्र नसे. या नारूपास सोडून नुमटती नामरूपे वाणी, ऐसी जे खाणी उघडली देख. अहो अच्छा दिले कधी नाही, आणि उघडले तरी दिसे पायी. आता बोलावे ते काही हरिहर. काय हरी आणि हर बोलावं? अरे दोघी एकच आहेत. आपण म्हणतो हरी म्हणजे विष्णू, हर म्हणजे शिव. अरे हे बोलण्याची फक्त नावं आहेत, याच्यापेक्षा दुसरं काही नाही आहे. ते कौतुक आहे बोलण्यामध्ये. म्हणून शेवटी म्हणाले ते उत्तरोत्तर बोलिले कैसे, तेही पुढे दाविले. अहो अर्धनारी नटेश्वर, गिळत गिळत परस्परे ग्रहण झाले कसरे सरोग्रासी. आता दृष्टांत सुंदर देत आहेत. अहो अर्धनारी नटेश्वर म्हणजे शिव आणि शक्ती एकमेकास गिळत गिळत एकदम एका ग्रासात, म्हणजे एका स्वरूपाची स्थिती, म्हणजे मूळच्या स्वरूपात नाहीसे झाले. गिळत गिळत नाहीसे झाले. अर्धनारी नटेश्वर. काही ठिकाणी देवाच्या मूर्ती तशा आहेत. अर्धी नारी अर्धी नटेश्वर. इथे या ओठावर मिशी नसते, या ओठावर मिशी असते. जिथे मिशी असते नर,
नारी, असं ते अर्धनारी नटेश्वर. पण शेवटी दोघंही एकमेकाच्या स्वरूपामध्ये एक. आता चला जे सुचतं ते सांगतो. पती पत्नी आहेत, दोघाच्या एकरूपतेचं दर्शन म्हणजे ते मूल. बाप म्हणतो नाक माझा आहे, तुझ्यावरून टरंगाडा गेलेला आहे, माझं जसं नाक सरळ आहे तसं त्याचं नाक सरळ आहे. तेवढंच म्हटलं, मग केली कशाला? अगं तू म्हणलीस माझं आहे म्हणून मी तुला तुझं दाखवलं, माझं मला दाखवलं. तू मला म्हणलीस ना माझ्यासारखे घाल, मग मी तुला दाखवलं तुझ्यासारखं नाक पण आहे. अगं म्हणाली वाद करू नको, दोघा मिळून एक आहे, कळलं का? हा माझा गाल का हा तुझा गाल नाही, दोघांच्या गालातून निर्माण झालेला गाल, दोघांच्या नाकातून निर्माण झालेलं नाक, दोघांच्या अस्तित्वातून निर्माण झालेलं एक मूल, दोघांच्या मिलनातून निर्माण झालेलं हे बाळ कृष्ण आहे, बाल गोपाळ आहे. म्हणून इथे परिच्छिन्न काही नाही. म्हणून या ठिकाणी म्हणाले सत्ता प्रकाश कुसरी अर्धनारी नटेश्वरी प्रकृती पुरुषाची परी स्तविली आदी तव उभयताचे निर्धार करिता एकात एक गिळता तुटून गेली परस्परता बोधमात्री. दोघे एकरूपतेमध्ये तुटून गेले. मी का तू हा प्रश्न येत नाही. रोज दृष्टांत सांगतोय, जिथपर्यंत बायको नवीन असते तिथपर्यंत सगळे प्रश्न असतात. काय कपाटाची चावी तिच्याकडे द्यायची का ना द्यायची, बाहेरची द्यायची, आरच्या ड्रॉवरची आपल्याबरोबर घेऊन जायची नाही काय सुरुवातीला. मग आता वा हे सगळं तूच सांभाळ. जेव्हा कळलं की काही भानगड करत नाही, माफ करा मला, इथे तशा भानगड करणारा कोणी नाही आहेत ह्याची मला खात्री आहे. म्हणून मी म्हटलं आता हे तू सांभाळ, जरा दे ग मला 100-200 रुपये काढून. तो मागून घेतो तुझ्याकडून, कळलं का तुम्हाला? इतकी एकरूपता आहे. म्हणजे ती काही गडबड करेल काय, मला विचारल्याशिवाय काहीतरी हातचलाखी करेल असं बिलकुल नाही. तेव्हाच हवी इतकी एकरूपता. मग ह्याच्या कमरेला असले काय, त्याच्या कमरेला असले काय, दोन्ही एकरूपता आहे. म्हणून या ठिकाणी सांगतात तेथे बोधका कैची सवडी चिद्वार्थाच्या एकथडी ऐसी दशा उघडी सांगितली. आगा हे अपरोक्ष खून दृश्य द्रष्टा अर्पोणी शब्दासही ग्रासून बोलिले. हे दृश्यद्रष्टा संपला, शब्दही संपला. म्हणून एका ठिकाणी म्हटलंय मौन गा तुझे राशी नाव. परमात्म्या तुझं नाव काय? मौन. हां, मग कसं आहे? आवडीचे निवेग एक एका ती गिळतांगे जया दोघाची आलिंगने विरोनी गेली दोन्ही. आलिंगने संतांची या दिव्य झाली माझी काया मस्तके पाया वरी त्यांच्या ठेवितो. आलिंगने संतांची या दिव्य झाली माझी काया म्हणजे काय? एकरूपता प्राप्त झाली, एकरूपता पात्र झाली. मी आता त्यांच्यापासून निराळा राहिलो. म्हणून कसं शब्द आवडीचे निवेगे एक एका ते गिळत आहे. आवडीचे निवेगे एकमेकाला गिळून टाकत आहेत. आणि म्हणून जरा पुढे जाऊया, संपव असं मला वाटतंय. जितकं संपेल तेवढं संपवतो. आता टाईम तर होत आला. वाच्य जाता खाऊनी वाचकत्वही पिऊनी ठाकला निदय जोनी परा येथे. हे जे काही अपरोक्ष कोण येथे वाच्य वाचताच आटले जाण. आता शब्दाचे शब्द पण सहजच सरले. वाच्य आणि वाचक, वाच्य आणि वाचक. एक ओवी आहे बघा, हे वाच्य म्हणून बोलिजे का श्राव्य मगे ऐकिजे तैसे नव्हे तुझी प्रेम बरवे. वाच्य म्हणून बोलिजे म्हणजे तुझं माझं जे प्रेम आहे ते वाणीच्या माध्यमातून प्रगट करावे. हे वाच्य म्हणून बोलिजे. कसं आहे? हां, वाणीत येत असेल ते वाणीने सांगता येतं. हे वाणीने बोलण्यासारखं नाही. वाचातीत शब्दातीत परात्पर. म्हणून वाच्य म्हणून बोलिजे का श्राव्य मग ऐकिजे
तैसे नवे तुझे प्रेम बरवे. तुझं माझं प्रेम हे आगळं वेगळं आहे की वाणीने बोलावं किंवा कानाने ऐकावं. इतकी तुझी माझी अर्जुना एकरूपता आहे. इतकी अर्जुना तुझी माझी एकरूपता आहे. हां, तू आणि मी दिसत आहे देहधर्मी, पण याच्या विरामी मी तेची तू. मूळ स्वरूपाच्या ठिकाणी तू आणि मी एकच आहे. परी रूपे विण जो आहे तो आहे पण नसा आहे. एकला प्रत्ययी प्रेमेहीन अजूनही नाही तया विण. केवळ प्रत्यय मात्रची पूर्ण. गुरुकृपा स्पर्शन झाले. जेव्हा गुरुकृपेचा स्पर्श झाला तेव्हा काय संपलं? वाच्यवाचकता संपली. मन मंदिरा गजर भक्तीचा.